नमस्कार मित्रांनो, MPSC मंत्रा या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। 1 मे 2022 पासून आपण एक नवीन उपक्रम चालू केला आहे। दिल्ली करंट अफेअर्सचा ॲनालिसिस, म्हणजे जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या दिवशी घडलेल्या त्याचं ॲनालिसिस आपण 1 मे पासून सुरू केलेलं आहे। आज चौथा दिवस आहे। तर यामध्ये आपण 4 मे 2022 ला जे काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याचा थोडक्यामध्ये विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। 1 मे पासून अजून एक महत्त्वाचा आपण उपक्रम आपल्या ॲपवरती चालू केलेला आहे। MPSC मंत्रा नावाचं अँड्रॉइड ॲप आहे। तर त्याच्यावरती पूर्ण वर्षभरासाठी म्हणजे 1 मे 2022 पासून 1 मे 2023 पर्यंत या पूर्ण वर्षभरात तुम्हाला दररोज चालू घडामोडीवरती टेस्ट सुरू केलेली आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती की रोज तुम्ही चालू घडामोडीवरती टेस्ट घ्या। तर त्या मागणीच्या अनुषंगाने 1 मे 2022 ते 1 मे 2023 असं एकूण वर्षभरासाठी आपण दररोज एक टेस्ट त्या दिवशी घडलेल्या घडामोडीवर आधारित त्याचं स्पष्टीकरण सुद्धा त्या टेस्टचं असणार आहे। तर ही MPSC मंत्रा ह्या अँड्रॉइड ॲपवरती सुरू केलेली आहे। जर इच्छुक असाल तुम्ही जॉईन करायचं असेल तर MPSC मंत्रा हे ॲप अँड्रॉइड ॲप स्टोअरवरती उपलब्ध आहे। तिथून डाउनलोड करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। बऱ्याच विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे। नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षांमध्ये त्याचा फायदा होईल। तर आज आपण 4 मे 2022च्या जे काही चालू घडामोडी असतील तर त्याचं विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये बघूयात। तर पहिली आपली आजच्या दिवसाची न्यूज आहे ती भारत नॉर्डिक शिखर परिषदेसंदर्भात आहे। 4 मे 2022 रोजी ही परिषद डेन्मार्क या ठिकाणी होत आहे। म्हणजे आज डेन्मार्क या ठिकाणी ह्या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 युरोपियन कंट्रीजच्या दौऱ्यावर गेले होते। त्या दरम्यान या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता नॉर्डिक म्हणजे काय, तर नॉर्डिक हे एक जिओग्राफिकल एरिया आहे, म्हणजे भौगोलिक प्रदेश आहे उत्तर युरोपमधला। ठीक आहे, उत्तर युरोपमधला हा नॉर्डिक प्रदेश आहे। त्याच्यामध्ये जवळपास 5 देशांचा या समावेश आहे: डेन्मार्क, आइसलँड, फिनलँड, स्वीडन आणि नॉर्वे। तर या 5 देशांचा जो काही प्रदेश आहे त्याला नॉर्डिक कंट्रीज म्हणून ओळखलं जातं। ठीक आहे, नॉर्डिक हा प्रदेश हे जे काही 5 देश आहेत त्यांचा प्रदेश आहे, त्याला नॉर्डिक कंट्रीज म्हणून ओळखलं जातं। त्या देशांसोबतची परिषद, दुसरी नॉर्डिक परिषद ही डेन्मार्क या ठिकाणी 2022 ची परिषद होणार आहे। सहभागी देशांचा विचार केला तर भारत आणि हे 5 नॉर्डिक देश डेन्मार्क, आइसलँड, फिनलंड आणि स्वीडन आणि नॉर्वे यांच्यामध्ये ही परिषद होते। पहिली परिषद स्टॉकहोम या ठिकाणी झाली होती। स्वीडनची राजधानी स्टॉकहोम या ठिकाणी 2018 मध्ये ही परिषद पार पडलेली होती। आता 2022 मध्ये जी होतीये ती दुसरी शिखर परिषद आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, भारत नॉर्डिक शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली, तर डेन्मार्कला पार पडली। दुसरी परिषद होती, यामध्ये कोणते देश सहभागी होते, तर भारत, डेन्मार्क, आइसलँड, फिनलँड, स्वीडन आणि नॉर्वे हे देश यामध्ये सहभागी होते। पहिली नॉर्डिक परिषद, भारत नॉर्डिक शिखर परिषद स्टॉकहोम, स्वीडन या ठिकाणी 2018 मध्ये पार पडलेली होती। नॉर्डिक हा उत्तर युरोपमधला एक प्रदेश आहे आणि त्या प्रदेशात मध्ये जे काही देशांचा समावेश आहे त्याला नॉर्डिक देश म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। त्याच्यानंतर आपलं पुढची जी न्यूज आहे ती योजनेसंदर्भात आहे, जनऔषधी केंद्र योजना। तर जनऔषधी केंद्र योजना याची सुरुवात जर बघितली तर 2008 मध्ये या योजनेची सुरुवात झाली होती। 2015-16ला त्याची पुनर्रचना करण्यात आली। सुरुवात मात्र 2008 ला झालेली होती। काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं, केंद्र सरकारने ही योजना त्या ठिकाणी सुरू केली होती। आणि पहिलं जनऔषधी केंद्र हे जे होतं ते पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी 2008 मध्ये सुरू करण्यात आलं। आता ही योजना चर्चेत असण्याचं कारण म्हणजे की हे जे पहिलं केंद्र होतं तर या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। 2022 मध्ये हे केंद्र बंद पडलंय। म्हणजे याचा गवगवा एवढा केला जातो या योजनेचा, तर ते एक लाजिरवाणी गोष्ट आहे की या योजनेचं पहिलं केंद्र सध्या बंद पडलेलं आहे। त्याच्यामुळे ही योजना सध्या चर्चेमध्ये आहे। लक्षात ठेवा, 2008 ला सुरुवात झालं, पहिलं केंद्र हे अमृतसरमध्ये सुरू करण्यात आलं। 2015-16 मध्ये भारतीय जनऔषधी परियोजनेत या योजनेचं रूपांतर करण्यात आलेलं आहे।
आता याचा उद्देश काय आहे, तर या केंद्रांचा उद्देश असा आहे की सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषध उपलब्ध करून देणे. म्हणजे हे जे जनौषधी केंद्र आहेत त्या ठिकाणी जेनेरिक मेडिसिन्सचं एक सर्वसामान्य म्हणजे आर्थिक दुर्बल घटकांना परवडणाऱ्या दरामध्ये ते औषध उपलब्ध करून देण्यामागचं उद्दिष्ट आहे. याची अंमलबजावणी करणारी संस्था कोणती आहे, तर फार्मास्युटिकल अँड मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो ही या केंद्रांचं अंमलबजावणी करते, त्यांच्यावरती ते हे लक्ष ठेवते. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2022 पर्यंत या केंद्रांची संख्या जी आहे ती 8,689 एवढी झालेली आहे. म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 8,689 जनौषधी केंद्र होते. 2025 पर्यंत 1,000+ जनौषधी केंद्र निर्माण करण्याचं केंद्र सरकारने त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेलं होतं. 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये 2 केंद्रांमधील अंतर हे 1 किलोमीटर असावे असं बंधनकारक आहे या योजनेअंतर्गत. त्याच्यानंतर लोकसंख्या जर 10 लाखापेक्षा कमी असेल तर 1.5 किलोमीटर अंतर्गत 1 केंद्र असावं, जनौषधी केंद्र असावं असं बंधनकारक आहे. आणि 4 जानेवारी हा दिवस जनौषधी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ही फॅक्च्युअल माहिती लक्षात ठेवा. बऱ्याचदा योजनांवरती प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. सुरुवात 2008ला झाली. पहिलं केंद्र हे अमृतसरला झालं, स्थापन झालं पंजाबमध्ये 2008ला. 2015-16 मध्ये या योजनेचं रूपांतर भारतीय जनौषधी परियोजनेत करण्यात आलं. याचा उद्देश काय आहे, तर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे. अंमलबजावणी कुठली संस्था करते, फार्मास्युटिकल आणि मेडिकल डिव्हाइसेस ब्युरो. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2022 पर्यंत जर विचार केला तर 8,689 केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. आणि 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यामध्ये 2 केंद्रातील अंतर 1 किलोमीटर असणं बंधनकारक आहे. आणि 10 लाखापेक्षा कमी जर असेल अंतर 2 केंद्रामधलं 10 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असतील तर 2 केंद्रामधलं अंतर हे 1.5 किलोमीटरच्या आत असायला पाहिजे. दरवर्षी 4 जानेवारी हा दिवस जनौषधी दिन म्हणून भारतामध्ये साजरा करण्यात येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची जी न्यूज आहे ती क्रीडा घडामोडीशी संबंधित आहे. संतोष ट्रॉफी 2021-22 ही आता नुकतीच पार पडलेली आहे. राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप आहे. म्हणजे संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळासंबंधित आहे. 16 एप्रिल ते 2 मे 2022 दरम्यान ही स्पर्धा 2021-22ची पार पडली. मलप्पुरम केरळ या ठिकाणी अंतिम सामना त्या ठिकाणी पार पडलेला आहे. 75वी ही स्पर्धा आहे. म्हणजे 2021-22ला जी पार पडली त्याची आवृत्ती होती 75वी. 1941 पासून ही स्पर्धा घेतली जाते. विजेता संघ जर विचार केला तर यावर्षीची संतोष ट्रॉफी केरळ या राज्याने जिंकलेली आहे. 7व्यांदा ही स्पर्धा किंवा हा किताब केरळने जिंकलेला आहे. त्यांनी पश्चिम बंगालला हरवलेलं आहे. म्हणजे विजेता संघ कोणता आहे, पश्चिम बंगाल. त्याच्यानंतर सर्वाधिक विजयांचा विचार जर केला तर पश्चिम बंगालने आत्तापर्यंत 32 वेळा ही स्पर्धा त्या ठिकाणी जिंकलेली आहे. आणि याची प्रायोजिक जी कंपनी आहे तर हिरो ही कंपनी प्रायोजक कंपनी आहे संतोष ट्रॉफी. आता सध्या हिरो संतोष ट्रॉफी म्हणून ही स्पर्धा त्या ठिकाणी ओळखली जाते. लक्षात ठेवा, संतोष ट्रॉफी 2021-22 फुटबॉल संबंधित ही स्पर्धा आहे. मल्लपुरम केरळ या ठिकाणी ही फायनल पार पडलेली आहे. 75वी स्पर्धा आहे. 1941ला सुरुवात झाली. केरळने यावर्षीची संतोष ट्रॉफी जिंकलेली आहे. 7व्यांदा ही स्पर्धा जिंकली आणि पश्चिम बंगालला हरवून केरळनं जिंकली. आणि सर्वाधिक विजय आत्तापर्यंतचा जर विचार केला तर पश्चिम बंगालने सर्वाधिक 32 वेळा जिंकलेली आहे. आणि प्रायोजक कंपनी जर विचारली तर हिरो ही या स्पर्धेची प्रायोजक कंपनी आहे. त्यानंतर पुढची आपली जी न्यूज आहे ती अहवाल व निर्देशांक या संदर्भात आहे. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2022 हा अहवाल कोण जाहीर करतं, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स. ठीक आहे. रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संस्था हा अहवाल जाहीर करते. 3 मे 2022 रोजी हा निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे. भारताचा विचार जर केला तर 150व्या स्थानी आहे. 180 देशांमध्ये भारत 150व्या स्थानी आहे. मागच्या वर्षी
142व्या स्थानावर होता. एकूण 8 स्थानांनी भारताची या ठिकाणी घसरण झालेली आहे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये. पहिल्या 5 देशांचा जर विचार केला तर नॉर्वे हा देश आहे, त्याच्यानंतर डेन्मार्क, स्वीडन, आत्ता मगाशी आपण जे बघितलं होतं नॉर्डिक देश त्याच्यापैकी हे 3 देश, इस्टोनिया, नंतर फिनलंड. ठीक आहे. तर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये पहिले स्थान नॉर्वेचे आहे, त्याच्यानंतर डेन्मार्कचा क्रमांक लागतो आणि 180 देश व प्रदेशांच्या यादीमध्ये उत्तर कोरिया मात्र शेवटच्या स्थानी आहे. हे थोडक्यामध्ये माहिती या ठिकाणी आपण या निर्देशांकाची घेतलेली आहे. डिटेल माहिती तुम्हाला आपल्या आगामी पुस्तकामध्ये भेटूनच जाईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपण त्या ठिकाणी बघितलेले आहेत. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स ही संस्था जाहीर करते. काल म्हणजे 3 मे 2022 रोजी हा निर्देशांक जाहीर करण्यात आला. भारत कितव्या स्थानी आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. 150व्या स्थानी भारत आहे. एकूण 180 देशांची यादी यामध्ये जाहीर करण्यात आली, त्याच्यापैकी 150व्या स्थानी भारत आहे. आणि मागच्या वर्षी जर विचार केला तर 142व्या स्थानी होता. भारताची घसरण आता कितीने झालेली आहे? 8 स्थानांनी भारताची त्या ठिकाणी घसरण झालेली आहे. आणि पहिले स्थान जर विचार केला तर नॉर्वे हा देश पहिल्या स्थानी आहे या निर्देशांकामध्ये आणि शेवटच्या स्थानी उत्तर कोरिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दिनविशेषासंबंधित 2 महत्त्वाच्या लाईन्स आहेत या ठिकाणी बघूया. 3 मे हा दिवस जागतिक अस्थमा दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक अस्थमा दिन 2022 मध्ये 3 मे रोजी साजरा करण्यात आला. हा मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. एवढं लक्षात ठेवा, जागतिक अस्थमा दिन हा मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी साजरा केला जातो. यावर्षी 3 मेला मंगळवार होता पहिला, त्यामुळे 3 मे रोजी साजरा करण्यात आला. आणि या जागतिक अस्थमा दिनाची थीम होती क्लोजिंग गॅप्स इन अस्थमा केअर. ही जागतिक अस्थमा दिनाची थीम होती. 4 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन किंवा फायर फायटर्स दिन म्हणून साजरा केला जातो. हे पण लक्षात ठेवा, 4 मे रोजी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस म्हणून साजरा केला जातो. 3 मेला जागतिक अस्थमा दिन हा साजरा केला जातो. त्यानंतर आपण इकॉनॉमिक्समधली एक महत्त्वाची कन्सेप्ट घेऊयात. IPO सध्या खूप चर्चेमध्ये आहे किंवा कारण याचं असं आहे की LIC जी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे ती आत्तापर्यंतचं सर्वात मोठे IPO बाजारात आणलेले आहेत. तर इकॉनॉमिक्सची ही कन्सेप्ट आहे. IPO म्हणजे काय आपण थोडक्यामध्ये त्याची माहिती घेऊयात. सध्या चर्चेत आहे, त्याच्यामुळं याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये इकॉनॉमिक्स अंतर्गत किंवा चालू घडामोडी अंतर्गत विचारला जाऊ शकतो. तर IPOचा फुल फॉर्म जर बघितला तर इनिशियल पब्लिक ऑफरिंग असा त्याचा फुल फॉर्म आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे खाजगी मालकीची कंपनी किंवा LIC सारखी सरकारच्या मालकीची कंपनी सार्वजनिक किंवा नवीन गुंतवणूकदारांना शेअर ऑफर करून निधी उभारते. म्हणजे IPO म्हणजे थोडक्यात कसं, म्हणजे एखादी कंपनी आहे, सार्वजनिक क्षेत्रातील असेल किंवा खाजगी क्षेत्रातील असेल, पहिल्यांदाच आपले शेअर विकते आणि निधी उभारते, त्याला IPO म्हणतात. म्हणजे शेअर मार्केटवर ह्या कंपनीची नोंदणी नसते. आपले शेअर मार्केट कुठले आहेत, स्टॉक एक्सचेंज कुठले आहेत, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ह्या दोन्ही याच्यावर नोंदणी आत्तापर्यंत LICची नव्हती. आत्ता LICने IPO आणलेले आहेत. IPO आणले म्हणजे काय केले, स्वतः पहिल्यांदाच आपले शेअर विकण्यासाठी या ठिकाणी रजिस्टर त्यांनी केलेलं आहे. पहिल्यांदाच IPO म्हणजे शेअर मार्केटमध्ये पहिल्यांदाच उतरते एखादी कंपनी तर सुरुवातीला IPO आणत असते, त्याला काय म्हणतात, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. ठीक आहे. इथपर्यंत मुद्दा कळला. तर IPO नंतर कंपनी स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्धित होते. म्हणजे एकदा IPO आणली कंपनीने की तिची नोंदणी स्टॉक एक्सचेंजवर होते. आपण पाहिले 2 स्टॉक एक्सचेंज, BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज, याच्यावरती नोंदणी होते. त्याच्यानंतर या ठिकाणावरून जे काही इन्व्हेस्टर्स असतील ते शेअर्स त्या कंपनीचे विकत घेतात, त्यामुळे कंपनीला निधी उभारण्यास मदत होते. IPO घेऊन येत असताना कंपनीला त्याचे ऑफर दस्तावेज बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे दाखल करावे लागतात. म्हणजे
IPO दस्तावेज घेऊन आली, IPO घेऊन आली एखादी कंपनी, तर त्याला ऑफर दस्तावेज एक बाजार नियमाकडे पाठवावे लागतात. आपली बाजार नियामक म्हणजे कोण आहे? सेबी. सेबीकडे हे दस्तावेज त्या कंपनीला दाखल करावे लागतात. या दस्तावेजामध्ये किंवा या डॉक्युमेंटमध्ये काय असतं तर कंपनीची सर्व माहिती असते, तिचे प्रमोटर्स कोण आहेत, प्रवर्तक कोण आहेत, काय काय प्रकल्प आहेत, आर्थिक तपशील कसा आहे त्या कंपनीचा, पैसे उभारण्याचं उद्दिष्ट काय आहे, या सगळ्यांची माहिती त्या डॉक्युमेंटमध्ये असते, ऑफर डॉक्युमेंटमध्ये असते. तर कोणती कंपनी IPO घेऊन येऊ शकते? आता हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की कोणती कंपनी IPO घेऊन येऊ शकते. म्हणजे कुठलीही साधारण कंपनी घेऊन येऊ शकत नाही. सेबीनं त्यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठरवलेला आहे. ते क्रायटेरिया किंवा निकष जे कंपनी पूर्ण करते तिला IPO बाजारामध्ये आणता येतात. तर गुंतवणूकदाराचे संरक्षण करण्यासाठी सेबीने काही नियम तयार केले आहेत, ज्यामध्ये कंपन्यांनी निधी उभारण्यासाठी जनतेकडे जाण्यापूर्वी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. तर त्याचे निकष कुठले आहेत? कंपनीकडे किमान 3 कोटी रुपयांची निव्वळ मूर्त मालमत्ता असावी. किती? 3 कोटी रुपयांची निव्वळ मूर्त मालमत्ता असावी. मागील 3 वर्षात प्रत्येकी 1 कोटी रुपयांची निव्वळ संपत्ती किंवा त्याचा मागील 3 वर्षातला नेटवर्थ हा प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये असावा, असा एक निकष त्या ठिकाणी आहे. कंपनीचा मागील 5 वर्षापैकी किमान 3 वर्षात किमान सरासरी करपूर्व नफा 15 कोटी रुपयांचा असणे आवश्यक आहे. हे 2-3 महत्त्वाच्या क्रायटेरिया आहेत, निकष आहेत. हे निकष पूर्ण करणाऱ्या कंपनीलाच त्या ठिकाणी IPO बाजारात आणता येतं. IPOचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, इनिशियल पब्लिक ऑफरिंग. जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर विकण्यासाठी ओपन करत असते सामान्य जनतेला किंवा गुंतवणूकदारांना, त्याला IPO असं म्हटलं जातं. आत्ता LICचं IPO सगळ्यात चर्चेत आहे. आत्तापर्यंत सर्वात मोठे IPO म्हणून LICच्या IPOला ओळखलं जातं. तर अशा प्रकारे हे आपण आजच्या 4 मे 2022 रोजी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत ते पाहिलेले आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करत जा, काही सुधारणा असतील तर आपण नक्की त्यामध्ये सुधारणा करू. मी मुद्दामून या ठिकाणी जेवढं शक्य होईल तेवढं फास्ट घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण ज्या गोष्टीला गरज आहे वेळ द्यायची त्या ठिकाणी नक्कीच आपण देऊ जाऊ. ज्या ठिकाणी डिटेलमध्ये ॲनालिसिस घ्यायची गरज आहे, डिटेलमध्ये माहिती देणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी नक्कीच डिटेलमध्ये माहिती दिली जाईल. ज्या ठिकाणी फक्त महत्त्वाचे जेवढे मुद्दे असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून तेवढेच आपण या ठिकाणी घेत आहोत. परत एकदा तुम्हाला सांगतोय, आपण 1 मे 2022 पासून जी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे MPSC मंत्रा या अँड्रॉइड ॲपवरती, तर तुम्ही ती जॉईन करू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांचे आभार. थँक्यू.